सावकारी. भाटे सर, आज तुम्ही परत लेट आलात. मुख्याध्यापकांनी शाळेत उशिरा आलेल्या भाटे सरांना विचारलं. सर, घरातून लवकर निघालो होतो, पण वाटेत सायकल पंक्चर झाली. पंक्चर काढण्यात बराच वेळ गेला. त्यामुळे यायला वेळ झाला, भाटे सर म्हणाले. तुम्ही दरवेळी वेगवेगळी कारणं सांगता सर, मुख्याध्यापक म्हणाले. जाऊ दे गे सर, मी काय मुद्दाम करीत नाही, गयावया करत भाटे सर म्हणाले. मुख्याध्यापक ग बसले. आमच्या शाळेत भाटे सर एनडीएसचे शिक्षक म्हणून काम करत होते. हाफ मॅनिला, थोडीशी ढगळ पॅन्ट, रंग गोरा, पण डोक्यावरचे केस गेल्यामुळं टक्कल पडलेलं, थोडीशी वाढलेली दाढी आणि पायात साधं स्लीपर असा त्यांचा वेश. आमचे सर्वांचे पगार पे युनिट मार्फत स्टेट गव्हर्नमेंटकडून होत असत, पण त्यांचा पगार त्यांच्या डिपार्टमेंटकडून होत असे. मात्र ते काम आमच्या शाळेत करत असत. पीटीच्या तासाला ते विद्यार्थ्यांना घेऊन ग्राउंडवर जात. इथं ग्राउंडवरच खेळा रे, असं म्हणून ते झाडाखाली बसून राहत. एके दिवशी मुख्याध्यापकांनी त्यांना ऑफिसमध्ये बोलावून समज दिली. भाटे सर, तुम्ही झाडाखाली बसून राहता, त्या मुलांना काहीतरी शिकवा की. काय शिकवू सर? भाटे सरांनी भोळेपणानं विचारलं. अहो, मुलांना कवायत शिकवा, सावधान, विश्राम, कदमताल, मार्चिंग शिकवा. तेही जमत नसेल तर व्हॉलीबॉल, फुटबॉल, कबड्डी, खो खो, थाळीफेक, भालाफेक वगैरे काहीतरी शिकवा की. मुख्याध्यापकांनी त्यांना अभ्यासपूर्ण व्याख्यान दिलं. इतकं सांगूनही त्यांच्यात काहीच बदल झाला नाही. ते नेहमी स्टाफरूम मध्ये पेपर वाचत बसलेले असायचे. विद्यार्थी त्यांना बोलवायला यायचे. भाटे सर, तुमचा आमच्या वर्गावर तास आहे, असं स्टाफरूमच्या बाहेरूनच सांगायचे. मग सर बसल्या जागेवरूनच त्यांना म्हणायचे, अरे ग्राउंडवर खेळा जावा. भाटे सरांच्यात काही बदल होत नाही म्हटल्यावर एके दिवशी मुख्याध्यापकांनी त्यांना लेखी मेमो दिला आणि त्याची प्रत त्यांच्या खात्याकडे पाठवली. एके दिवशी मी भाटे सरांना म्हणालो, भाटे सर, मुख्याध्यापकांनी तुमच्याबद्दल तुमच्या खात्याकडे तक्रार केली आहे. तुम्हाला माहित आहे का? मला तुमच्याबद्दल काळजी वाटते. भाटे सरांनी माझ्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाले, चला चहा घेऊया. मला कॅन्टीनमध्ये ती घेऊन आले. एका कोपऱ्यातल्या टेबलाभोवतीच्या खुर्चीवर बसत ते म्हणाले, तुम्हाला माझ्याबद्दल काळजी वाटते म्हणून मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. कोणती गोष्ट सर? मी उत्सुकतेनं विचारलं. मुख्याध्यापकांनी ज्या अधिकाऱ्याकडे माझी तक्रार केली आहे, तो अधिकारी आणि मी काल रात्री एकत्र बारमध्ये बसून दारू पित होतो. विशेष म्हणजे येताना त्यानं मुख्याध्यापकाच्या तक्रारीची मूळ प्रत आणली होती. दारू पिऊन जेवून झाल्यावर आम्ही दोघांनी मिळून ती प्रत फाडून टाकली, भाटे सर म्हणाले. मी सुन्न झालो. माझ्या एक गोष्ट लक्षात आली की इथून पुढे मुख्याध्यापकांनी कितीही तक्रारी केल्या तरी संध्याकाळी त्या तक्रारीची प्रत भाटे सर यांच्याकडेच येणार होती. एके दिवशी मी सहज फिरत फिरत भाटे सरांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी गेलो. त्यांनी माझं स्वागत केलं, चहा दिला, घर फिरून दाखवलं. त्या घरामध्ये इतर ठिकाणी मला काही वेगळं दिसलं नाही, पण एक खोली मात्र थोडी वेगळी वाटली. त्या खोलीमध्ये अनेक वस्तू इकडे तिकडे पसरलेल्या होत्या. त्यामध्ये तांबे, पेले, डबे, गंज यासारखी भांडी होती. कपडे, रेडिओ, ट्रान्झिस्टर, घड्याळं, स्वेटर्स, ब्लँकेट, चादरी, हार्मोनियम, तबला, बुलबुल यासारखी वाद्ये, पुस्तके, लोखंडी टेबल, खुर्च्या, कपाटे, सायकली, लहान मुलांच्या 3 चाकी सायकली, इलेक्ट्रिक इस्त्री इत्यादी वस्तू होत्या. हे काय आहे सर? मी उत्सुकतेने विचारलं. या सर्व घाणवट घेतलेल्या वस्तू आहेत, सर म्हणाले. म्हणजे काय सर? मी न समजून विचारलं. अहो, मी सावकारी करतोय. होय. या वस्तू घाणवट घेऊन मी त्यांना पैसे दिलेत. व्याजाचा दर 10%. व्याजासह पैसे परत केले की मी त्यांच्या वस्तू परत देतोय, सरांनी स्पष्ट सांगितलं. विशेष म्हणजे त्यातल्या बऱ्याच वस्तू नव्या कोऱ्या होत्या. सर, मला एक घड्याळ घ्यायचं आहे. माझ्याकडे घड्याळ पण नाहीये, मी त्यांना सहज म्हटलं. थांबा सर, तुम्हाला मी घड्याळ देतो, असं म्हणून त्यांनी कोपऱ्यात ठेवलेलं एक मापटं माझ्यासमोर उलटं केलं. त्यामध्ये जवळजवळ 5-50 घड्याळं होती. यातील तुम्हाला हवं ते घ्या, सर म्हणाले.
मी एक त्यातील बऱ्यापैकी घड्याळ निवडलं, हातात घालून पाहिलं. मला खूपच आवडलं. याचे किती पैसे द्यायचे सर? मी विचारलं. मी त्या माणसाला ₹150 दिलेत. तुम्ही मला फक्त ₹150 द्या, सर म्हणाले. मी त्यांना ₹150 दिले आणि घड्याळ घेऊन घरी आलो. 15 दिवसांनी भाटे सर माझ्या घरी आले आणि त्यांनी मला हातातलं घड्याळ काढून देण्यास सांगितलं. सर, जरा घड्याळ काढून द्या. ज्याचं घड्याळ घाणवट घेतलं होतं, तो व्याजासह पैसे घेऊन घड्याळ सोडवायला आलाय. तुम्हाला मी नंतर दुसरं देतो, सर म्हणाले. मी हातातलं घड्याळ काढून त्यांना दिलं. त्यांनी मला ₹150 परत दिले. मला संगीताची आवड असल्यानं त्यातील हार्मोनियम मला आवडली होती. ती हार्मोनियम मला केवढ्याला देणार सर? असं मी त्यांना विचारलं. मी हार्मोनियमवर त्यांना ₹3000 दिले आहेत. त्याचे महिना व्याज ₹300 मला मिळते. तुम्ही असं करा, तुम्ही मला ₹3000 द्या आणि ही हार्मोनियम घेऊन तुम्ही जा. मला व्याज मिळत राहील. हार्मोनियम तुम्हाला वापरता येईल. तुम्ही दिलेले ₹3000 मी दुसऱ्या कोणाला तरी व्याजानं देईन. त्याचे पण व्याज मला मिळत राहील, सर म्हणाले. आणि जर का तो कर्जदार तुमचं ₹3000 आणि त्याचं व्याज घेऊन हार्मोनियम सोडवायला आला तर तुम्ही काय करणार सर? मी त्यांना विचारलं. मी त्यातले ₹3000 तुम्हाला देणार. तुमच्याकडून हार्मोनियम घेऊन त्याला परत देणार, सर सहजपणे म्हणाले. जोपर्यंत तो मुद्दल आणि व्याज घेऊन येत नाही, तोपर्यंत तुम्ही हार्मोनियम वाजवा की. असा त्यांचा सावकारीचा धंदा, साईड बिझनेस सुरू होता. एके दिवशी मला समजलं की भाटे सरांच्या घरावर पोलिसांची धाड पडली आहे. 2-3 दिवस ते शाळेत आले नाहीत. चौथ्या दिवशी शाळेत आल्या मी त्यांना गाठलं आणि विचारलं, सर, मी ऐकलं ते खरं आहे काय? होय, खरं आहे, ते शांतपणे म्हणाले. सर, माझं फार नुकसान झालं का? पोलिसांचा फार त्रास झाला का? मी काळजीनं विचारलं. नाही हो, काही नाही. मी अगदी व्यवस्थित आहे, सर म्हणाले. सर, मला तर असं समजलं की तुमच्या घरातील सर्व वस्तू पोलिसांनी जप्त केल्यात. मी विचारलं. खरं आहे ते. त्यांनी सर्व वस्तू जप्त केल्या. त्याची एक यादी तयार केली. त्यावर माझी सही घेतली. त्या रात्री मी एका पोलिसाला थोडे पैसे देऊन त्यातली एक वस्तू गायब करायला सांगितली. उदाहरणार्थ रेडिओ. दुसऱ्या दिवशी मला रुजवातीसाठी पोलीस ठाण्यावर बोलवण्यात आलं. मी त्यांना सांगितलं, माझ्या घरातील ज्या वस्तू तुम्ही जप्त करून आणल्यात, त्या एकदा मला चेक करून बघायच्या आहेत. त्याप्रमाणे त्यांनी मला सगळ्या वस्तू चेक करून दाखवल्या. त्यात एक वस्तू म्हणजे रेडिओ कमी होता. भाटे सरांनी सविस्तर सांगितलं. मग काय झालं? मी उत्सुकतेनं विचारलं. मग मी कांगावा केला. तुमच्या पोलीस स्टेशनमधून माझी वस्तू चोरीला जातेच कशी? मी वरपर्यंत तक्रार करणार. असं म्हणताच इन्स्पेक्टर नरमाईच्या सुरात म्हणाला, भाटेसाहेब, प्रकरण वाढवू नका. मी पण त्यांना म्हणालो, माझ्या सर्व वस्तू माझ्या घरात पोच करा, तरच मी गप्प बसेन. दुसऱ्या दिवशी गाडी भरून माझ्या सर्व वस्तू माझ्या घरी पोच झाल्या. भाटे सरांनी सविस्तर हकीकत सांगितली. कमाल आहे भाटे सर तुमची. कोणत्याही बिकट परिस्थितीतून सुखरूप कसं बाहेर पडायचं ते तुमच्याकडून शिकायला पाहिजे, मी कौतुकानं म्हणालो. काल रात्री तो इन्स्पेक्टर आणि मी पुन्हा बारमध्ये बसून गप्पा मारत होतो. तो आता माझा जिवलग मित्र झालाय, भाटे सर म्हणाले. मला तुमचं कौतुक वाटते सर. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटते की त्या रेडिओचं पुढं काय झालं? मी विचारलं. खरी गंमत तर पुढंच आहे. त्या पोलिसानं तो रेडिओ कुठं गायब केला कोणास ठाऊक. पण 2 दिवसांनी एक माणूस तोच रेडिओ घेऊन घाणवट ठेवण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी माझ्याकडे आला होता, सर म्हणाले. मग तुम्ही त्याला काय सांगितलं? मी विचारलं. मी त्याला विचारलं, कुठं मिळाला हा रेडिओ तुला? अरे, हा रेडिओ पोलीस स्टेशनमधून चोरीला गेलेला आहे. तुझ्याकडे दिसला तर तू तुरुंगात जाशील, सर म्हणाले. मग पुढं काय झालं? मी विचारलं. हे ऐकल्यानंतर तो माणूस 1 मिनिट सुद्धा माझ्याजवळ थांबला नाही. पळत पळत नदीच्या पुलावर गेला आणि पुलावरून खाली नदीत त्यानं ते रेडिओ टाकून दिला आणि त्यानं श्वास मोकळा केला, सर म्हणाले. आणि माझी हसून हसून पुरेवाट झाली. पुढं काही दिवसांनी भाटे सर सेवानिवृत्त झाले. त्यांना बऱ्यापैकी पेन्शन मिळू लागली. आता ते पूर्णपणे सावकारी करू लागले.